नमस्कार. यापूर्वी आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजमापाची व्हॅल्यू ॲडेड मेथड उत्पादन मूल्य पद्धती समजावून घेतली आहे. या पद्धतीलाच उत्पादन पद्धत प्रॉडक्ट मेथड असं सुद्धा म्हणतात. व्हॅल्यू ॲडेड मेथडनं राष्ट्रीय उत्पादन मोजताना एका आर्थिक वर्षामध्ये देशामध्ये उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवांचं मूल्य मोजलं जातं आणि हे मोजत असताना डबल काउंटिंग किंवा दुहेरी मोजणी होऊ नये यासाठी प्रत्येक उत्पादन संस्थेनं आपल्या वस्तूंचं आणि सेवांचं उत्पादन करत असताना उत्पादनाच्या मूल्यामध्ये टाकलेली भर मूल्यवर्धन मोजलं जात असतं. आज आपण उदाहरणांच्या माध्यमातून व्हॅल्यू ॲडेड मेथडने राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना उत्पादन संस्थेचं मूल्यवर्धन कसं मोजलं जातं, व्हॅल्यू ॲडिशन कसं मोजलं जातं ते समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. इथं आपण दोन उदाहरणं बघणार आहोत. त्यातलं पहिलं उदाहरण आहे फ्रॉम द फॉलोइंग डेटा कॅल्क्युलेट द नेट व्हॅल्यू ॲडेड ॲट फॅक्टर कॉस्ट. इथं आता नेट व्हॅल्यू ॲडेड ॲट फॅक्टर कॉस्ट काढायची आहे. निव्वळ उत्पादन वर्धन किंवा निव्वळ मूल्यवर्धन उत्पादन संस्थेचं. त्या उत्पादन संस्थेसंदर्भात ही वेगळे घटक आणि त्यावर त्या आर्थिक वर्षामध्ये झालेला खर्च दिला आहे. सबसिडी, सेल्स, डिप्रिसिएशन, एक्सपोर्ट, क्लोजिंग स्टॉक, ओपनिंग स्टॉक, इंटरमिडिएट एक्सपेंडिचर वगैरे वगैरे आणि आता संदर्भातले लाखांमधले आकडे आहेत. या आधारावर आपण नेट व्हॅल्यू ॲडेड ॲट फॅक्टर कॉस्ट काढणार आहोत. परंतु नेट व्हॅल्यू ॲडेड ॲट फॅक्टर कॉस्ट काढण्यासाठी आपल्याला अगोदर ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड ॲट मार्केट प्राईस काढली पाहिजे. आणि तुम्हाला आठवत असेल ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड ॲट मार्केट प्राईसचा जो फॉर्म्युला आहे तो व्हॅल्यू ऑफ फायनल आउटपुट मायनस इंटरमिडिएट एक्सपेंडिचर. परंतु व्हॅल्यू ऑफ फायनल आउटपुट काढण्यासाठी आपल्याला व्हॅल्यू ऑफ फायनल आउटपुट बरोबर सेल्स प्लस एक्सपोर्ट किंवा सेल्स प्लस चेंज इन स्टॉक्स असा फॉर्म्युला आहे. या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही नीट समजावून घेतला असालच. जर तुम्ही मागचा व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या आणि मग पुन्हा हा व्हिडिओ पहा. तर या व्हॅल्यू ऑफ आउटपुटमध्ये आपण व्हॅल्यू ऑफ आउटपुट काढण्यासाठी सेल्स प्लस चेंज इन स्टॉक्स हा फॉर्म्युला घ्यायला हवा. परंतु मुळात चेंज इन स्टॉक कसं कॅल्क्युलेट करायचं तर चेंज इन स्टॉक बरोबर क्लोजिंग स्टॉक मायनस ओपनिंग स्टॉक. एखाद्या आर्थिक वर्षामध्ये त्या उत्पादन संस्थेनं केलेलं एकूण उत्पादन मोजत असताना त्याचा जो स्टॉक आहे त्या उत्पादन संस्थेचा तो सुद्धा मोजायला हवा. तो स्टॉक म्हणजे काय तर आर्थिक वर्ष सुरू होताना म्हणजे 1 एप्रिलला पूर्वीच्या मागच्या वर्षी केलेल्या उत्पादनामध्ये पैकी किती उत्पादन शिल्लक आहे आणि आर्थिक वर्ष क्लोज होताना बंद होताना यावर्षी केलेल्या उत्पादनातलं किती उत्पादन शिल्लक राहिले यांच्यामधला जो बदल आहे त्याला चेंज इन स्टॉक असं आपण म्हणतो. त्यामुळे चेंज इन स्टॉक बरोबर क्लोजिंग स्टॉक मायनस ओपनिंग स्टॉक. आता या उदाहरणामध्ये चेंज इन स्टॉक किती आहे तर क्लोजिंग स्टॉक आहे 30 लाख आणि ओपनिंग स्टॉक आहे 50 लाख. क्लोजिंग स्टॉक मायनस ओपनिंग स्टॉक बरोबर 30 मायनस 50 बरोबर -20 इतका चेंज इन स्टॉक आहे. ओके. मग आता व्हॅल्यू ऑफ आउटपुट काय होतं, व्हॅल्यू ऑफ आउटपुट किती येते किंवा एकूण उत्पादनाचं मूल्य किती येतं तर उत्पादनाचं मूल्य काढण्यासाठी आपल्याला सेल्स प्लस चेंज इन स्टॉक मोजलं पाहिजे. परंतु इथं सेल्स म्हणजे नुसत्या देशांतर्गत विक्री नाही आहे तर या विक्रीबरोबरच एक्सपोर्ट पण केलेला आहे आणि हा सुद्धा सेल्सच आहे. त्यामुळे तो पण विचारात घेतला पाहिजे. त्यामुळे हा देशांतर्गत सेल्स प्लस एक्सपोर्ट प्लस चेंज इन स्टॉक्स. देशांतर्गत सेल्स किती आहे 600, एक्सपोर्ट किती आहे प्लस 100 700 झाले, मायनस चेंज इन स्टॉक किती आला आहे -20 आला म्हणून मायनस फिगर आहे ती -20 म्हणजे 600 अधिक 700 -20 680. चेंज इन स्टॉक आला 680. आता आपण ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड ॲट मार्केट प्राईस शोधणार आहोत. ग्रॉस व्हॅल्यू ॲट मार्केट प्राईस कसं मिळणार त्याचं सूत्र काय आहे व्हॅल्यू ऑफ फायनल आउटपुट इथे आपण काढला आहे तो मायनस इंटरमिडिएट एक्सपेंडिचर. इंटरमिडिएट एक्सपेंडिचर इथे दिला आहे. इंटरमिडिएट एक्सपेंडिचर म्हणजे काय तुम्हाला आठवत असेलच. उत्पादन प्रक्रियेमध्ये कच्चा माल किंवा तत्सम स्पेअर पार्ट्स या तत्सम स्वरूपाच्या मध्यस्थ वस्तू वापरल्या जातात की ज्या दुसऱ्या एखाद्या उत्पादन संस्थेचं फायनल आउटपुट असतो आणि तो इथं उत्पादन प्रक्रियेमध्ये वापरला जातो. त्याच्यावर होणारा खर्च म्हणजे इंटरमिडिएट एक्सपेंडिचर. तो वजा करायचा कारण त्याची दुहेरी मोजणी होऊ शकते. उदाहरणार्थ ब्रेड बनवत असताना मैदा वापरला तो मैद्याची रक्कम वजा केली पाहिजे ब्रेडच्या व्हॅल्यूमधून
त्या पद्धतीनं त्यालाच आपण इंटरमिडिएट एक्सपेंडिचर असं म्हणतो. इथे आता ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड ॲट मार्केट प्राईस काढण्यासाठी व्हॅल्यू ऑफ फायनल आउटपुट 680 वजा इंटरमिडिएट एक्सपेंडिचर दिलेलं आहे 400. हा 680 वजा 400 केल्यानंतर 280 मिळाले. हे 280 काय आहे? ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड ॲट मार्केट प्राईस. मार्केट प्राईस बाजार किमतीनुसारचं स्थूल मूल्यवर्धन त्या उत्पादन संस्थेचं. ओके, आता याच्या आधारे आपण नेट व्हॅल्यू ॲडेड ॲट मार्केट प्राईस काढणार आहोत. नेट व्हॅल्यू ॲट मार्केट प्राईस कसं काढायचं? तर ग्रॉसवरून नेटवर आपण कसं जातो? मायनस डिप्रिसिएशन. ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड ॲट मार्केट प्राईस मायनस डिप्रिसिएशन. डिप्रिसिएशन म्हणजे काय? घसारा. म्हणजे काय? तर उत्पादन प्रक्रियेमध्ये वापरलेली यंत्रसामुग्री आणि तत्सम स्वरूपाच्या गोष्टी यांची झीज होत असते आणि ती झीज याच वर्षीच्या उत्पन्नामधनं भरून काढावी लागते. ती भरून काढण्यासाठी यावर्षीच्या उत्पन्नामधनं तरतूद करावी लागते. त्याला डिप्रिसिएशन असं म्हणतात. त्यामुळे यावर्षीचं जे एकूण उत्पन्न आहे ते ग्रॉस आहे, ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड आहे त्या उत्पादन संस्थेचं. त्यातनं डिप्रिसिएशन वजा केलं की नेट व्हॅल्यू ॲडेड मिळेल डिप्रिसिएशनची तरतूद केल्यानंतर. त्यामुळे नेट व्हॅल्यू ॲडेड ॲट मार्केट प्राईस निव्वळ मूल्यवर्धन बाजार दरानुसार, बाजार किमतीनुसार बरोबर ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड ॲट मार्केट प्राईस मायनस डिप्रिसिएशन घसारा. मग ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड मार्केट प्राईस किती आलं आहे? 280 आलं आहे. इथे आपण बघितलं 280. तर हे 280 ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड मार्केट प्राईस मायनस डिप्रिसिएशन किती आहे? डिप्रिसिएशन आहे 10 मायनस 10. तर 280 वजा 10 बरोबर 70. हे काय मिळालं आपल्याला? नेट व्हॅल्यू ॲडेड मार्केट प्राईस. आपल्याला काढायचं आहे नेट व्हॅल्यू ॲडेड ॲट फॅक्टर कॉस्ट, म्हणजेच NVA ॲट फॅक्टर कॉस्ट आपल्याला काढायचं आहे. मग NVA ॲट फॅक्टर कॉस्ट कसं काढायचं? तर NVA ॲट मार्केट प्राईस मायनस नेट इनडायरेक्ट टॅक्सेस. आणि नेट इनडायरेक्ट टॅक्सेस म्हणजे काय आठवत असेल तुम्हाला? नेट इनडायरेक्ट टॅक्सेस म्हणजे सबसिडी वजा टॅक्स. सरकारनं दिलेली सबसिडी त्यातनं भरलेला जो अप्रत्यक्ष कर आहे इनडायरेक्ट टॅक्स तो वजा केला की नेट इनडायरेक्ट टॅक्स मिळतो. इथं आता टॅक्सची रक्कम किती आहे हे या उदाहरणामध्ये दिलेलं नाही आहे, परंतु इथे आता सबसिडी मात्र दिली आहे तेवढी फक्त प्लस होईल. सबसिडी फक्त प्लस होईल कारण सबसिडी मायनस सबसिडी मायनस टॅक्स. तर इथे आता सबसिडी फक्त प्लस होणार. बरं, 270 अधिक 20 म्हणजे किती होतात? 290. ओके, सबसिडी आपण प्लस का केली? कारण तो उत्पन्नाचा भाग आहे, आपण राष्ट्रीय उत्पन्न काढतो आहे. टॅक्स इनडायरेक्ट टॅक्स असते ते आपण मायनस केले असते. ते मायनस का केले असते? कारण त्या उत्पन्नातून जाणार होते, सरकारकडे जमा होणार होते, या उत्पादन संस्थेच्या उत्पन्नातून जाणार होते, त्यामुळे ते मायनस करणार होतो. इथे सबसिडी जमा केली तर 270 अधिक 20 बरोबर 290 लाख हे या उत्पादन संस्थेचं नेट व्हॅल्यू ॲडेड ॲट फॅक्टर कॉस्ट आहे. आता आपण दुसरं उदाहरण पाहूया. या दुसऱ्या उदाहरणामध्ये फाइंड नेट व्हॅल्यू ॲडेड ॲट मार्केट प्राईस काढायची आहे, म्हणजे NVA ॲट मार्केट प्राईस आपल्याला शोधायची आहे. त्यासाठी आपलं अगोदर GVA काढलं पाहिजे, म्हणजे ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड ॲट मार्केट प्राईस काढलं पाहिजे. त्यासाठी आपला जो फॉर्म्युला आहे त्यानुसार सेल्स आणि चेंज इन स्टॉक आपल्याला माहीत असलं पाहिजे. त्यासाठी अगोदर आपण सेल्स काढून घेऊ. सेल्स किती आहे? इथे देताना मात्र काय दिलं आहे? डिप्रिसिएशन आउटपुट सोल्ड पर युनिट आणि त्याची प्राईस दिली आहे. इथे उत्पादनाचं एकूण मूल्य दिलेलं नाही आहे. मागच्या उदाहरणामध्ये ते दिलेलं होतं डायरेक्ट. इथे आपल्याला उत्पादनाचं एकूण मूल्य काढावं लागेल. त्यासाठी सेल्स म्हणजे काय? तर सेल्स बरोबर आउटपुट सोल्ड, बाजारपेठेमध्ये विकलेली वस्तूंची नगसंख्या युनिटनुसार आणि त्याची प्रत्येकाची प्राईज पर युनिट, ह्या दोघांचा गुणाकार केला की आपल्याला एकूण सेल्स मिळतो, सेल्सची व्हॅल्यू मिळते. बरोबर आहे. तर इथे सेल्सची व्हॅल्यू किती येते? आउटपुट पर सोल्ड 900 इंटू 440. मग 900 गुणिले 40 बरोबर 3600. सेल्स किती होतो? सेल्स व्हॅल्यू किती होते? तर 36,000 होते. बरोबर आहे. त्यानंतर चेंज इन स्टॉक किती होतं बघा. चेंज इन स्टॉक म्हणजे काय? पुन्हा एकदा क्लोजिंग स्टॉक मायनस ओपनिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक किती आहे? 1000 मायनस ओपनिंग स्टॉक किती? 800 बरोबर 200. आता या दोन फिगर मिळाल्यानंतर आपण ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड ॲट मार्केट प्राईस काढू शकतो. ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड ॲट मार्केट प्राईस बरोबर सेल्स प्लस चेंज इन स्टॉक मायनस इंटरमिडिएट कॉस्ट किंवा इंटरमिडिएट एक्सपेंडिचर. सेल्स किती आहे?
सेल्स आपण काढला 36,000. ओके, चेंज इन स्टॉक किती आहे? तो आहे 200. बरोबर. आणि मायनस इंटरमिडिएट कॉस्ट किती आहे इथे? कच्चा माल आणि तत्सम स्वरूपाच्या गोष्टींवर होणारा खर्च तो 20,000 रुपये आहे. 20,000 आहे. इन क्रोर्स आहे आकडेवारी. 20,000 क्रोर्स आहे. मग आता 36,000 प्लस 200, बरोबर ना? 36,000 अधिक 200 वजा 20,000. 36,000 अधिक 200 वजा 20,000 किती होतात? 16,200. बरोबर ना? 16,000 मायनस 20,000 प्लस 200, 16,200. बरोबर आहे. म्हणजे ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड ॲट मार्केट प्राईस किती आलं? 16,200. ओके. आता त्याच्यावर आधारित आपल्याला नेट व्हॅल्यू ॲडेड ॲट मार्केट प्राईस काढायचं आहे. ते कसं येईल? नेट व्हॅल्यू ॲडेड मार्केट प्राईस बरोबर आपला फॉर्म्युला ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड ॲट मार्केट प्राईस मायनस डिप्रिसिएशन, घसारा. मग ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड मार्केट प्राईस किती आलं? 16,200. घसारा किती आहे? ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड मार्केट प्राईस, सॉरी घसारा डिप्रिसिएशन 700. 700. 16,200 वजा 700 किती होतं? 15,500. बरोबर आहे. इथे सेल्स टॅक्स दिला आहे, परंतु त्याचा उपयोग आता नाही आहे, कारण आपल्याला जर फॅक्टर कॉस्टची व्हॅल्यू काढायची असती तरी तो सेल्स टॅक्स आपण वापरला असता. तो फक्त याच्यातनं वजा करायचा आहे, एवढाच फरक राहतो. म्हणजे आपल्याला नेट व्हॅल्यू ॲट फॅक्टर कॉस्ट मिळते. याच्यातून टॅक्सची रक्कम आणि सबसिडीची रक्कम प्लस करून टॅक्सची रक्कम वजा केल्यानंतर. परंतु इथं आपल्याला काढायचं नव्हतं, त्यामुळे नेट व्हॅल्यू ॲट मार्केट प्राईस झाले 15,500. या दोन उदाहरणांवरून मला वाटतं आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न व्हॅल्यू ॲडेड मेथडनी मोजत असताना उत्पादन संस्थांचं योगदान कसं मोजलं जातं हे समजून घ्यायला दोन उदाहरणं नक्कीच मदत करतील असं मला वाटतं. धन्यवाद.